मॉर्निंग, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. तर आज आपला विषय असा आहे की आपण मुरगडला चालू आहे ट्रेक करण्यासाठी. तसंच अचानक परत एकदा प्लॅन ठरला आपला. आपण आज मुरगडला ट्रेक करतोय. आज सकाळी 6 वाजलेत बदलापूरवरून आपण आता निघालो आहे. तर तुम्हाला आता आपण भेटूयात पुढे ट्रेकमध्ये. तर बघत राहा व्हिडिओ पुढे. तसंच आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आयकॉल बेलला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला पुढचे ट्रेक पण बघता येतील. तर चला भेटूयात पुढे आपण ट्रेकमध्ये. तसं आता सध्या पहिले मी माझ्या मित्रांना घेतो जे नेहमीचीच आहेत, ऋतिक, अजय आणि प्रतीक म्हणून. तर बघूयात, भेटूयात मी पुढे ट्रेकमध्ये. त्यांना भेटूयात आपण. जी मजा मस्ती धमाल चालूच असणार आहे. आज थोड्या शिव्या खाणार आहे फक्त. आमच्या नेहमीचाच ट्रेक आयोजन करणार आमचा प्रतीक. तर आपण पोहोचतोय बेळीव सावे या गावात. पाळीच्या पुढे आल्यानंतर, इथून आल्यानंतर पुढे एक हा मंदिर लागतोय आणि या मंदिराच्या इथून बाजूनेच हा रस्ता गेलेला आहे मुरगडला. तर हा आहे बाजूचा गाव. याच रस्त्याने आपल्या पुढे गडावरती जायचे. इथून आपली खऱ्या या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. हा जो समोर दिसतोय तोच मुरगड आहे. रस्त्यामध्ये जाताना अशा पाट्या लावलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. गडाच्या दिशेने हा जो रस्ता गेला आहे, प्रत्येक ठिकाणी असा मॅप दिलेला आहे. समोरचा हा सुंदर नजारा. आमच्या सोबत नेहमीच असणारी आमची पलटण. ते प्रत्येक गडावरती जाताना एक ना एक असतो, पण आज 3 आहेत सोबतच. एक आहे मागे. प्रत्येक ठिकाणी असेच बोर्ड लागलेले आहेत, कोणी रस्ता चुकू नये म्हणून. हा तर आमचा वाघ आल्यावरती पळून जाणार माणूस आहे, त्याच्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी गेला का बोलतो वाघ आला का. मध्ये आल्यानंतर पुढे आल्यानंतर हा 2 रस्ते गेलेत. हा एक रस्ता गेला, हा एक रस्ता गेला. तर हा उजव्या साईडला जो रस्ता गेला तो खाली गेलेला आहे आणि हा गडाकडे गेलेला आहे वरती. तर या रस्त्याने आपण जायचं आहे. तर कोणी आलं तरी हे लक्षात ठेवा की आपल्याला डाव्या साईडला जाऊन वरती जायचं आहे. हा उमराचं झाड लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपण पोचलेले आहेत मुरगडच्या पायथ्याशी. तिथे सुद्धा अशी झाडाला एक पाटी लावली आहे. हा जो गड दिसतोय हा मुरगड आहे. बघू शकतो मी तुम्हाला वानरांचा आवाज सुद्धा येतोय.
इथे थोडी पाय सरकायची चान्स वाटते. माकडांना घाबरून आमच्या आजीदानी इडली बॅगी टाकायची घेतले. त्याला माहिती नाही तर भुकाचे मारायला लागले वरती गेल्यावरती. कारण इथेच पुढे माकड बसलेले आहेत. मी काय बोलतो इडला सांडणार नाही ना. चटणी टाकू पिशवीत आपण. इडल्या सांडणार नाही. त्याला वाटलं इडल्या रस्त्यावाले आहेत. पायथ्याशी आम्ही आता पाणी वगैरे पिऊन घेतोय. मग वरची चढाई करायला घेतोय. त्याच्यामध्ये हा आमचा ऋतिकदा थकलेला आहे खूपच. आजीदा तर आता काय म्हातारा झाल्यामुळे H45 तरी तो आमच्या जोडला चढतोय. कुठे एज डजंट मॅटर. तर बघूयात. तसं तुम्हाला पुढे आता आपल्याला जाताना एक गुफा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक कोणता रस्ता आहे तो चिमणी वाट लागणार आहे. तर तुम्हाला ती चिमणी वाट आणि गुफा पण दाखवते पुढे जाऊन. हा जो रस्ता आहे चढण चढताना इथे एक निसुडता रस्ता आहे म्हणजे जसं दगडींचा. त्याच्यामुळे इथे पाय वगैरे सरकण्याची शक्यता जास्त असते. तरी ह्या रस्त्यामध्ये आमचा 45 वर्षाचा म्हातारा व्यवस्थितरित्या चालतोय. इथून आल्यानंतर इकडे हा चिमणी रस्त्याला रस्ता होतोय आणि हाच समोर तू या तिकडून. तिथे गुफा आहे. तर आता सध्या आम्ही चालू आहे गुफेमध्ये. तर आता तुम्हाला गुफा दाखवतोय. इथून पुढे आल्यानंतर एक 3x3ची अशी गुफा आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जातोय. तर 500 ते 600 फूट आतमध्ये ती गुफा आहे. तर आता आपण जातो आतमध्ये गुफेमध्ये. आपण असं एक आपल्याकडे लाईट वगैरे आपण आणलेली. तर येताना तुम्ही लाईट वगैरे घेऊन येत जा. ते लाईट लावलं आपले जे वट वाघूल असतात सर त्यांच्या वासामुळे जरासा प्रॉब्लेम होतोय. परत पुढे गेल्यानंतर खाली डीप मध्ये उतरायचे थोडंसं. मध्ये उतरल्यानंतर ही एक खोली आहे. एवढीच म्हणजे मेडिटेशन करायला सारखं संत त्या टायमाला धान्याची गोळी किंवा मेडिटेशन ध्यान पूर्ण असा हा कोरिओग्राम केलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर त्या कोरिओग्राममध्येच तिथे धान्य वगैरे किंवा शत्रूंपासून बचाव करण्यासाठी अशी जागा केली होती. आता आपण परत इथून परतीच्या प्रवासाला निघतोय. मी पण तिकडे
काल मारला तुले बोललो नको तिची आपल्याला आता इथून गुफेतून आलोय. आपल्याला ह्या म्हाताऱ्याला घेऊन त्या चिमणी रस्त्यातून वरती जायचे. तर याला व्यवस्थित घेऊन जायचं. काय झाला वगैरे तर जबाबदारी तुझी, आमची नाही. समजला? व्यवस्थित. तिकडनं गुफेमधून आल्यानंतर हीच ती अशी चिमणीची वाट आहे. इथे रस्सी वगैरे बांधलेली वरती जाण्यासाठी चिमणीच्या वाटेमधून. तर चला आपण आता चिमणीच्या वाटेने वर जाऊयात. परत फिरून आपलं असं वरती एंडिंगला जायचे. चला तर पुढे जाऊयात आपण. हीच ती चिमणी वाट आहे. या चिमणी वाटेला तुम्हाला सपोर्टसाठी रोप दिलेला आहे. याच रोपला पकडून तुम्ही व्यवस्थित असं वरती जाऊ शकता. चला तर आता आपण वरती जाऊयात. या चिमणीच्या वाटेतून आल्यानंतर अशा पायऱ्या दिल्यात. या पायऱ्यांच्या सहाय्याने असं वरती जायचे गोल फिरावर. इथे सुद्धा पुढे अशा पायऱ्या दिलेल्या आहेत छोट्या छोट्या. पायऱ्यांच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्या गडचा मॅप दिलेला आहे. हा मॅप बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला पाचदुगा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. जोत्याचे अवशेष, दगडी बांधकाम केले पाण्याचे टाक, वाड्याचे अवशेष बाले किल्ला, जोत्याचे अवशेष पाण्याचे टाके आहेत, खांबे टाके आहेत आणि पोस्ट होल आहे. त्याच्यानंतरच इथे पादुका हा मॅप दिलेला आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर राईट साईडला पाण्याचे टाक दिलेत आणि इथून वरती आपल्याला आता जायचे. हा आपल्या मॅपच्या बाजूलाच पादुकाची दगड आहे. तुम्हाला आता मी पादुका दाखवतो. याच्यावरच्या ह्याच्या पादुका आहेत. पादुका बघल्यानंतर आता आपण जाणार आहेत पाण्याचे टाक आहेत, गुफा किंवा पाण्याचे टाक तिकडे जाणार आहेत. हे आमची साथीदार आहेत. हे नेहमीच सोबत असतात शेवटपर्यंत. इथे आमचा अजयदा घाबरलेला आहे. कारण की थोडा जरी पायरीवरनं पाय सरकला तर सरळ 500 ते 1000 फूट खाली जाऊ. त्याच्यामुळे इथे येताना सांभाळून जावा. किंवा ज्याला कोणी घाबरत असेल, जो कोणी, त्याने इथून जाऊ नये. त्याने इथूनच आपल्या वरती डायरेक्ट गडावरती जावे. तर आता आपण जातोय पुढे. चला तर आता आपण तर अशा प्रकारे आमचा अजयदानी इथे शांती घेतलेली आहे. चला तर आता आपण जाऊयात. या छोट्या छोट्या ज्या पायऱ्या दिसतात, इथून थोडा जरी पाय बाजूला पडला तर आपण सरळ खाली. तर इथून सांभाळूनच जायचं आहे व्यवस्थित. प्रत्येक पायरीमध्ये पाय अटकवून. तर मनाला शांती नाही भेटत तरी पण आमचा अजयदा आलेला आहे. ओके, व्यवस्थित आहे. असं एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, बघू शकतो तुम्ही. शेरू चल. तर अशा प्रकारे पाण्याच्या टाक आणि गुफा सुद्धा आहेत त्या, बघू शकता तुम्ही.
ही एक मोठी गुफा आहे आणि इथूनच बाजूला दुसरी सुद्धा एक छोटी गुफा आहे. तर आता इथून आपल्याला असा फिरून असं वरती जायचे. चला तर आपण आता वरती जाऊयात. पायऱ्या आहेत आणि त्यांच्या बाजूलाची रशी आहे. इथे एक थोडासा रिस्की पॅच आहे. इथून आपण वर आल्यानंतर इथे एक तटबंदी बांधलेली आहे. तर तटबंदीच्या बाजूने असं वरती जायचं आपल्याला. वरती गेल्यानंतरच इथून वरती आल्यानंतर डाव्या साईडला आपला पुढे पाण्याच्या टाकाकडे जायचे. आणि आता इथेच एक बाजूला राईट साईडला मंदिर आहे. तुम्हाला मंदिर दाखवतोय. इथे मंदिर आहे. शंकराची पिंडी आणि एक आपल्या देवीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर तिथेच त्याच्या बाजूला सौर ऊर्जेचा एक हेला पॅनल लावलं आहे. तर कृपया त्याला कोणी हात लावू नये. दर्शन घ्या इथे व्यवस्थित. आणि इथूनच बाजूला एक सुद्धा दुसरा एक देवाचं टाक आहे आणि बाजूलाच एक जोत्याचा अवशेष आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात पाण्याच्या टाककडे. इथं आल्यानंतर हे पाण्याचे 3 टाक आहेत. बघू शकता असा टाकमध्ये जायला इथून पहिले रस्ता होता. तो रस्ता आता बंद केलेला आहे. त्याच्यानंतर जोत्याचे अवशेष आहेत बाजूलाच आणि काही खांबाचे सुद्धा. त्याच्यानंतर हा पाण्याचा टाक आहे आणि इथेच बाजूला एक वस्ती असलेला तो पहिला जुना घर होता. इथून आता आपल्याला पुढे जायचे. तर आमचा एक मित्र आहे अजयदा आणि त्याची बायको म्हणजे आमची वहिनी आमच्यावरती खूप प्रेम करते. प्रत्येक वेळेस आम्हाला इडली आणि चटणी ही प्रत्येक ट्रेकला असते आमच्याकडे. तर आज तो अजयदा आहे. तर अजयदा तुला आमच्याकडनं खूप खूप धन्यवाद की आमच्यासाठी तू इडली आणतोय. हा तर काय भुक्कड आहे आमचा. वेलकम. आमचा प्रतीक दादा. तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करतोय. हा भुक्कड त्याला खाल्ल्याशिवाय काय जमतच नाही. अजयदा खरंच आमच्याकडनं वहिनीला थँक्यू सांग. आणि अशाच प्रत्येक वेळेस इडल्या द्यायला सांग. वेलकम वेलकम. या टायमाला 25. आणि एक खरी गोष्ट म्हणजे यावेळेस वहिनीने आम्हाला चटणी दिली.
पाण्याच्या टाकानंतर इथे बाजूला जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. त्या अवशेषानंतर आपण पुढे गेल्यानंतर दुसरे एक जोत्याचे अवशेष म्हणजेच वाडा असतो, त्या वाड्यांचे जे जोत्या असतो त्यांचे अवशेष आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो आहे. त्या वाड्यांमध्ये जायचं ना, अशा एक समोर पायऱ्या असायच्या. त्याच्यानंतर हे काही जोत्याचे अवशेष आहेत. त्या बाजूने एक लेफ्ट साईडून परत आपण वरती जायचे. इथे आल्यानंतर हे वाड्याचे अवशेष आहेत, म्हणजे बाले किल्ला बोलतात. बाले किल्ल्यामध्ये काही पुरातन वस्तू आहेत. आणि त्याच्यानंतर हा इथून रस्ता गेलेला आहे, पाण्याचे टाक आहेत. रस्ता थोडा निसरडा असल्यामुळे व्यवस्थित तिथे धरून जावं. इथे हे जे 2 पाण्याचे टाक आहेत, ते पाण्याच्या टाकाच्या तिकडून आल्यानंतर हा गवत झाले पूर्ण. हा पोस्ट हॉल आहे मॅपप्रमाणे. इथे एक बोर्ड दिलेला आहे, पुढे जाऊन पाण्याचे टाकेत. समोरच आपल्या महाराजांचा झेंडा दिसतोय. तुम्हाला पाण्याची टाक दाखवतो मी. हे 2 पाण्याचे टाक आहेत. वरती काही छोटे छोटे होल दिलेत, जे मांडव टाकासाठी केलेले असतात. त्याच्यानंतर हा आपल्या राजेंचा झेंडा. हा आपल्या गडाचा लास्टचा भाग आहे. अशा प्रकारे आमचा ट्रेक हा कंप्लीट झालेला आहे. आम्ही सुखरूपरित्या खाली उतरलो आहेत. तर आता इथून आम्ही घरी आमच्या परतीच्या प्रवासाला निघतो आहे. तर तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला हे आम्हाला कळवा कमेंटद्वारे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, आणि भेटूयात आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.